केक बनवण्यासाठी आपण बाजारातून व्हिप क्रीम विकत आणतो, पण तेच व्हिप क्रीम मी आज तुम्हाला फक्त 3 वस्तूपासून घरी कसं बनवायचं ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवत आहे। व्हिप क्रीम बनवण्यासाठी 100 ग्रॅम मी अनसॉल्टेड बटर म्हणजे मीठ नसलेलं हे बटर आहे, हे मी घेत आहे। आता हे बटर गरम करून घ्यायचं आहे। बटर मध्ये मी 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर टाकत आहे। बटर फक्त आपल्याला वितळवून घ्यायचं आहे, हे शिजवायचं नाहीये। बटर वितळलं आहे आणि मी गॅस पण बंद केला आहे। आता 1 कप बटरसाठी इथे 3 कप आपलं फुल फॅटचं दूध घ्यायचं आहे। ते नॉर्मल टेम्परेचरचं पाहिजे, म्हणजे आपलं थंड झालेलं दूध पाहिजे, गरम नकोय। इथे मी ज्या कपाने बटर घेतले आहे त्याच कपाने मी आता 3 कप हे दूध घेणार आहे। मी गॅस बंद केलेला आहे। हा दुसरा कप आणि हा तिसरा कप। तुमच्याकडे जर मेजरमेंट नसतील तर तुम्ही एखादी वाटी सेट करा आणि त्या वाटीच्या मेजरमेंटने तुम्ही हे क्रीम बनवू शकता। हे क्रीम तुम्हाला बाहेरून विकत आणायची काही गरज नाही। 3च वस्तूपासून हे क्रीम बनवलं जातं आणि हे स्लो गॅसवर आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। हे क्रीम तुम्ही केकवर केकची सजावट करू शकता किंवा चीज केक बनवायचा असेल तर त्याच्यासाठी हेवी क्रीम लागतं, तर ते मी तुम्हाला आज अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे। सारखं हलवत राहायचं आहे आणि गॅस आहे ना स्लो ते मीडियम याच्यावरच ठेवायचा आहे, जास्त फास्ट करायचं नाहीये। आणि आता ह्याला उकळी येऊ द्यायची आहे। हे व्हिप क्रीम मी विदाउट शुगरचं बनवलेलं आहे। तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये 1 कप साखर टाका, म्हणजे ते गोड होईल। मला ते विदाउट शुगरचं पाहिजे होतं म्हणून मी ही रेसिपी केलेली आहे। तुम्हाला जर गोड आवडत असेल तर 1 साखर टाकून तुम्ही ते करू शकता आणि करायला अतिशय सोपी आहे। साहित्य सुद्धा कमी लागतं। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे व्हिप क्रीम घरच्या घरी आता बनवून केकवर सजावट करू शकता। आता हे मिश्रण बघा कसं घट्ट झालेलं आहे। आता मी गॅस बंद करत आहे। हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे हे गरम असतानाच मिक्सरमध्ये फेटून घ्यायचं आहे। गरम असतानाच हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे। बघा कसं घट्ट झालेलं आहे, क्रीमी सारखं झालेलं आहे। हे बघा, एअर टाईट कंटेनर घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे फेटलेलं मिश्रण आहे ते टाकायचं आहे। हे व्हिप क्रीम केकसाठी वापरायचं असेल तर फेटून घ्यावं लागेल, तरच हे फ्लफी होईल। याला झाकण लावायचं आहे आणि फ्रीजमध्ये 4 ते 5 तास ठेवून द्यायचं आहे। हे व्हिप क्रीम मी फ्रीजमध्ये 6 तासासाठी थंड करायला ठेवलं होतं। आता हे बघा किती घट्ट झालेलं आहे।